नमस्कार, कृषी मित्र विनय कोठावदे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 5 मार्च 2025, वार आहे बुधवार। जाणून घेणार आहोत झेंडूचे भाव, काय परिस्थिती आहे। नमस्कार दादा, काय भाव? नमस्कार सर, काय भाव आहे? कॅरेट सांगितलं 100 रुपये कवडीच्या मोलाने तुम्ही विकताय राव, कसं काय परवडते तुम्हाला? आता शेतकऱ्याला बाजार भाव नाही, काही नाही। अवघड परिस्थिती। एवढा चांगला झेंडू आहे, 100 रुपये कॅरेट। किती किलो आहे हा? साधारण 5 किलो 5 किलो। आणि किलो मागे साधारण म्हणजे 20 रुपये किलो विकताय तुम्ही फक्त? त्याच्यात जाळीचं भाडं 30 रुपये जाणार। जाळीचं भाडं 30 रुपये याच्यात, म्हणजे भाडं म्हणजे येण्याचं ट्रान्सपोर्टेशन म्हणताय तुम्ही। 5 किलो मागे म्हणजे 6 रुपये ते गेले। 6 म्हणजे तुम्हाला 14 रुपये भाव पडतोय। आणि खर्च किती? खर्च म्हणायला गेलं तर 1000 काढेल तरी आसपास, म्हणजे 1 किलोच्या मागे खर्च साधारण 1 किलोच्या मागे साधारण खर्च जरी म्हटलं तरी 20 रुपये खर्च जरी आहे। 20 रुपये आणि तुम्ही विकताय 14 रुपये, 6 रुपये मायनस। धन्यवाद। अशी परिस्थिती आहे, 6 रुपये मायनसने बिझनेस चालू आहे सध्या। अवघड परिस्थिती आहे। हे जर चालू राहिलं तर सर्व कर्जबाजारी शेतकरी होणार नाही तर काय होणार आहे? शेतकऱ्याला दुसरा ऑप्शनच नाही ना काय। अवघड आहे, खूपच अवघड आहे। कधीपासून डाऊन झाला हा भाव? साधारण आता 15 दिवस होतो शेती। 15 दिवस काय म्हणजे फक्त महाशिवरात्रीला थोडासा भेटलाय। किती रुपये? 200च्या आसपास। 200च्या आसपास, म्हणजे तरी तो 40 रुपये किलो। बरोबर। हात माल 50 रुपयाने काढला। 50 रुपये? 50 रुपयाने हा माल काढला तर काय परवडला? अरे बापरे, अवघड आहे परिस्थिती, अवघड परिस्थिती, फारच अवघड। 50 रुपये किलो कॅरेट म्हणजे जवळजवळ तुम्ही एक साधारण 10 रुपये। हां, ॲग्रीड आहे, पण आजचा भाव जो कमी आहे, आजची परिस्थिती आहे। येस, बरोबर आहे। त्या आधी काही दिवसापूर्वी किती होता दादा? 300 रुपये होता। किती होता? शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी 3-4 दिवस नाही, ते पण मेन्शन केलं सर। म्हणजे भाव जो आहे तो फ्लक्च्युएट आहे, भाव मिळतो, पण 200-250 रुपये पण भाव मिळालेला आहे। एकदम बरोबर आहे। जे खरं आहे ते खरं, जे खरं आहे ते खरंच मानतो आपण। आणि जो आहे भाव 300 रुपये पण मिळालेला आहे शिवरात्रीच्या नेक्स्ट डेला, करेक्ट सर? पण माझं एक म्हणणं आहे की आता झेंडू जो असतो साधारण तो 4 किलो असतो, बरोबर? बरोबर, एक दिवस भाव मिळून काय फायदे? बरोबर, बरोबर आहे। एखादा असताना आपला या दिवशी जातो बघ, ठीक आहे 200 रुपये गेला, पण मग इतर दिवशी शेतकऱ्यांनी काय करायचं असं पण आहे ना। एक्झॅक्टली। तर काय तुमचं म्हणणं आहे, काय स्टेबल होण्यासाठी म्हणजे एक हमी भाव पाहिजे बा? हा, नाही काही ते शेतकऱ्याला योग्य प्रकारे जरी गेलं तरी कसं की त्याचं भांडवल वगैरे सुटून जाईल नाही। बरोबर आहे, आणि त्याला 2 पैसे भेटायला पाहिजे। सो भाव मिळतो, कधी कधी मिळतो, भाव मिळत नाही असं नाही। भाव 250 मिळतो, 300 रुपये मिळतो, पण तो स्टेबल राहत नाही। आज परिस्थिती आहे, 100 रुपयाने विकतायत। आणि 15 दिवसापूर्वी शिवरात्रीच्या दिवशी एक 300 पर्यंत पण भाव गेलेला आहे। 250-300 पर्यंत गेलेला आहे, असं नाकारता येत नाही। म्हणजे भाव मिळतो, पण कधी कधी मिळतो आणि कधी कधी मिळत नाही, ही परिस्थिती आहे। सो हमी भाव मिळाला पाहिजे, काहीतरी फिक्स मिळाला पाहिजे, म्हणजे त्याचा खर्च वजा जाता काहीतरी मिळायला पाहिजे, अशी साधारण शेतकरी भावना व्यक्त करताय। दादा, आपलं नाव काय? माझं नाव शेखर जगताप। कुठले तुम्ही? आम्ही इगतपुरी। स्वतः शेतकरी आहात तुम्ही? कारण की इथे 2 प्रकारचे काही व्यापारी पण असतात या फुल बाजारमध्ये। हे आहे नाशिकचं फुल मार्केट, जे सकाळी 4:30-4:30ला ओपन होतो साधारण, आणि एक 9:30-10 वाजेपर्यंत इथे व्यापार चालतो। ही आहे पूर्ण झेंडूची पूर्ण मार्केट। त्या साईडला शेवंती वगैरे, गुलाब वगैरे सर्व फुलं असतात। ही परिस्थिती आहे आजची, आणि आशा करतो परत तुम्हाला चांगला भाव मिळेल। धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला। आता आपण जाणून घेणार आहोत इतर भाव, बघूया। हे झेंडूची परिस्थिती आपण जाणून घेतलेली आहे, आणि आता आपण या साईडला जाणार आहोत। काही बघू शकतो इथे पूर्ण व्यापारी आहेत, ते झेंडूचे आहेत, काही शेतकरी आहेत, निगोशिएशन पण होतात इथे। चांगला झेंडू आहे, चांगली क्वालिटीचा। दादा, काय भाव लावला? 100 रुपयेचा आहे, आपण मोठी क्वालिटी आहे तरी। आणि शेवंती 80 रुपये किलो आहे, आणि ही येलो दोघं पण 80। शेवंतीचा पण भाव बघितला आहे आपण, एक साधारण 80 रुपये चालू आहे शेवंती। आता आपण गुलाबाचे भाव जाणून घेणार आहोत। गुलाबाच्या आज काय मार्केट आहे? दादा, काय लावला आहे गुलाब आज भाव? 20 रुपयाला 3 आहे गुलाबाचा भाव, साधारण 20 रुपये। बारीक काडी का छोटी कोणती आहे? छोटी आखूड दांडी, कारण की या दांडीवर बराचसा गुलाबाचा जो आहे तो भाव अवलंबून असतो। या साईडला एक साधारण शेवंतीचं मार्केट मोठं असतं, त्याच्यात आता आपण कव्हर करणार आहोत। बघू शकतो इथे पण व्हाईट शेवंती आहे, पूर्ण येलो आहे।
दादा काय भाव दिले शेवंती? शेवंती ही 60 रुपये पावशेर. 60 रुपये पावशेर, 240 रुपये किलो. जास्त महाग आहे. आणि ही व्हाईटवाली ही 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. बिजली. अच्छा, आणि ही कोणती? ही शेवंती पिंक शेवंती. पिंक कुठली असते? शेवंती पिंक शेवंती. कुठली पण? म्हणजे कोणत्या गावाची? ही आपली नाशिक. नाशिकचीच आहे. याला काय भाव जास्त असण्याचं कारण? कलर व्हरायटीला भाव असतो. कलर व्हरायटीला जास्त भाव असतो. धन्यवाद. इथे काही वाट्याने पण इथे काही व्यापार म्हणजे शेतकरी आहेत किंवा आदिवासी लोक इथे येऊन विकतात माल. पहाटेच बिचारे येतात आणि इथे बसतात जागा सांभाळायला. इथे बघा गुलाबाचं किती सुंदर मार्केट आहे. व्हरायटी ऑफ गुलाबचं आहे इथे. दादा पिंक गुलाब कितीला दिला हो? हा 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 50. आणि येलो 50 रुपये. कलरला जास्त भाव आहे थोडासा गुलाबाचा. इथे बघा किती छान फुलं आहेत. हे सजावटीसाठी लागलेले फुलं जे लग्नांच्या सजावटीला आता सीझन आलेला आहे तर चालू झालेले आहेत. कसा चालला आहे सजावटीच्या फुलांचा भाव? पाहू शकतो भाव बऱ्यापैकी चालला आहे. हे गुलाबाचा भाव. आणि इथे शेवंती, व्हरायटी ऑफ शेवंती आहे. आशा करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आयडिया आली असेल फुलांचे काय भाव आहे आजचे 5 मार्च 2025 रोजी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला फुलांचा जो आहे तो अंदाज येईल भाव जो काय आहे तो सध्या करंट मार्केटमध्ये. धन्यवाद.